फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणामध्ये एक आरोपी प्रशांत बनकरला अटक करण्यात आलेली आहे। आरोपी पीएसआय अद्याप फरारच आहे। हत्या आहे की आत्महत्या हे तपासा अशी मागणी तिच्या कुटुंबियानं केली आहे। तर नातेवाईकांनी आरोप केलेला खासदार शोधा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे। फलटणमधल्या महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी प्रशांत बनकर पुण्यामध्ये मित्राच्या फार्म हाऊसवर लपून बसला होता। तिथूनच फलटण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। या प्रकरणामधला मुख्य संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्याप फरारच आहे। गोपाल बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूरमध्ये होतं, त्यामुळे पंढरपूर परिसरात पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जातोय। पीडित महिला डॉक्टरवर तिच्या गावात अंत्यसंस्कार करण्यात आले। महिला डॉक्टरनं आत्महत्या केली की हत्या याची चौकशी करण्याची मागणी कुटुंबानं केली आहे। माझी एकच मागणी आहे माननीय मुख्यमंत्र्याकडे, या प्रकरणाची एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चाललं पाहिजे। पीडित तरुणी फलटण उपजिल्हा रुग्णालयामधल्या पोस्टमॉर्टम विभागामध्ये कार्यरत होती। या तरुणीवर अनेकदा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता। याबद्दल तरुणीनं पोलिसात लेखी तक्रारही दिली होती। यात एका खासदाराचाही उल्लेख होता, त्यामुळे या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झाले। पीडितेच्या नातेवाईकाने जो आरोप केलेला आहे तो खासदार कोण आहे ते कळायला पाहिजे। पोलीस स्टेशनवर दबाव टाकणारा हा खासदार कोण आहे आणि पोलीस अशा पद्धतीने पोलीस अधिकारी जर एका महिला डॉक्टरचं लैंगिक शोषण करत असेल, तिच्यावर रेप करत असेल, तर देवेंद्रजी कायदा आणि सुव्यवस्थेचं काय झालेलं आहे? सध्या कायदा आणि सुव्यवस्था नसेल, काय द्यायचं आणि सुव्यवस्था घ्यायची अशी अवस्था झालेली आहे, हे लक्षात घ्या। किंवा ज्या घटनेवर काही लोक आरोप करतायत त्यांनी त्याच्यामध्ये कधी म्हटलंय का की खासदारांनी पीएनी दम दिला होता, खासदारांनी त्याच्यामध्ये दम दिला होता असं म्हटलं होतं का? किंवा माझं नाव तरी त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे का? त्या घटनेचा ह्या घटनेला जोडणं 1 वर्षानंतर हे किती योग्य आहे? अशा प्रकारचे राजकीय आरोप हास्यास्पद आहेत। संदर्भामध्ये आरोप करताना आपण काय आरोप करतोय याची पडताळणी करा, मग आरोप करा। आरोप करायला काय कोणाला मनाई